रोज बेसन पकोडे वगैरे खाऊन कंटाळा आला असेल ना तुम्हाला. आता मी एकदम भारी रेसिपी राईस पकोडे बनवले. तर बघा एकदम खुसखुशीत एकदम भारी बघू शकताय. तर मग तुम्ही पण ट्राय करताय ना कशी. चला मग बघू आपण कशी बनवली. चला मग राईस पकोडे बनवणार आहे. त्यासाठी मी तांदूळ भिजवून घेतलेले, त्याच्यात थोडेसे पोहे टाकलेले आहे. हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आणि बटाटे उकडून ठेवलेले आधीच, आणि असे तुकडे करून हे पण याच्याबरोबर वाटून घ्यायचं. आणि एकच मिरची टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. हे बघा इथं आपला तर बॅटर तयार आहे. तर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर, थोडासा खायचा सोडा, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग. ते सर्व मिक्स करायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे. तर मी आता इथं कढई तापत ठेवली, तर तेल पण टाकलंय. तर आपण असं थोडे थोडे टाकायचे. बघू शकता किती छान तयार होत आहे ते. आता थोडं रोज बेसन पकोडे वगैरे खाऊन कंटाळा आला असेल ना तुम्हाला. आता मी एकदम भारी रेसिपी राईस पकोडे बनवले. तर बघा एकदम खुसखुशीत एकदम भारी बघू शकताय.